करूयात. काश्मीरमधील पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा एनआयएकडनं वेगानं तपास सुरू आहे. या तपासाचा प्राथमिक चौकशी अहवाल एनआयएनं तयार केलेला आहे. तपासात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि पाक लष्कराच्या सहभागाचे पुरावे एनआयएला मिळालेले आहेत. एनआयएनं जवळपास 150 जणांचे जबाब नोंदवले. 3D मॅपिंग आणि रिक्रिएशन सुद्धा एनआयएनं केलं. दहशतवादी पीओके मधल्या हँडलरच्या संपर्कात सुद्धा असल्याचं एनआयएच्या चौकशीतनं समोर आलंय आणि एनआयएच्या डीजीच्या नेतृत्वात ही चौकशी सुरू असून त्याचा अहवाल लवकरच गृह विभागाकडे पाठवला जाणार आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, जो काही तपास केलेला आहे त्या संदर्भातला अहवाल आता तयार आहे, काय त्या अहवालात आहे, काय सांगाल? पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एनआयएच्या वतीनं जर बघितलं तर प्राथमिक अहवाल तयार करण्यात आलेला आहे. या प्राथमिक अहवालामध्ये अनेक मोठे मोठे खुलासे करण्यात आलेले आहे. काही स्फोटक खुलासे देखील आहे. या संपूर्ण हल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि पाकिस्तानी आर्मीचा समावेश आहे. म्हणजे लष्कर-ए-तोयबा याचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आलेली आहे. पाकिस्तानी हे जे गट आहेत ज्यामध्ये लष्कर-ए-तोयबा आहे त्याचे इतरही छोटे छोटे गट जे आहेत ते देखील या सहभागी आहे आणि यामध्ये या सगळ्या संदर्भातले पुरावे देखील सापडल्याची माहिती पुढे आलेली आहे. सोबतच जर बघितलं या संपूर्ण याच्यामध्ये पीओकेचं कनेक्शन देखील पुढे आलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ओव्हरग्राऊंड वर्कर जे खास करून दहशतवाद्यांना मदत करतात, OGW ज्यांना संबोधलं जातं, त्यांचाच देखील मोठा सहभाग असल्याचा माहिती पुढे आली आहे. साधारणतः 150 लोकांचे जबाब आणि साक्षी यामध्ये नोंदवण्यात आलेले आहे आणि 3D मॅपिंग आणि रिक्रिएशनच्या माध्यमातून जो अहवाल तयार करण्यात आलेला आहे तो देखील एक संपूर्ण अहवाल रिक्रिएशनच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे. सोबतच ज्या वतीने माहिती मिळते की एनआयएची डीजी आहेत सदानंद दाते यांच्या नेतृत्वामध्ये सध्या संपूर्ण तपास सुरू आहे आणि ते त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण याचं अहवाल जो आहे अहवाल निश्चितपणे केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आगामी कुठलीही कारवाई करण्याकरता जम्मू काश्मीरच्या संपूर्ण सीमा भागामध्ये भारतीय सेना, भारतीय लष्कर संपूर्णपणे तयार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. बिलकुल प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणखी महत्त्वाची बातमी ती म्हणजे पहलगाममधील हल्ल्याचा संबंध हा जम्मूमध्ये झालेल्या 2023च्या दहशतवादी हल्ल्यासोबत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आणि या प्रकरणी आता एक मोठा खुलासा समोर आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार या हल्ल्याचा संबंध जम्मू 2023च्या म्हणजे जम्मूत 2023 मध्ये झालेल्या सैन्याच्या ताफ्यावरती झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी असू शकतो. या दोन्ही घटनांमध्ये लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या सहभागाचा संशय वर्तवण्यात आलाय. त्यामुळे तपास यंत्रणा आता दोन्ही प्रकरणातील समान धागे शोधत असून या दृष्टीनं चौकशी वेगानं सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. तर पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएनं 20हून अधिक ओव्हरग्राऊंड वर्कर्सवरती लक्ष केंद्रित केलं आहे, ज्यांची एनआयए टीमकडनं सखोल चौकशी केली जाते. कोटभवळ तुरुंगात बंद असलेल्या 2 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची चौकशी करण्याची तयारी तपास यंत्रणा करतायत. एनआयएची टीम लवकरच निसार अहमद उर्फ हाजी आणि मुस्ताक हुसेन यांची चौकशी सुरू करते. हे दोघेही ओव्हरग्राऊंड वर्कर्स एलईटीच्या दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाक विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे आणि यावरती आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी भारत संयमानं उत्तर देईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. व्यापक प्रादेशिक संघर्ष टाळण्यासाठी भारतानं सावधगिरीनं प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा वॉशिंग्टनला आहे असं व्हान्स यांनी सांगितलं. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पाकिस्तान भारताला सहकार्य करेल अशी आशा व्हान्स यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा JD व्हान्स त्यांच्या कुटुंबासह भारतात दौऱ्यावर होते. तर भारताने पाकिस्तान विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरती यशस्वीपणे प्रतिमा उभी केली असल्याची माहिती आता समोर आली आहे. सरकारी सूत्रांकडून ही माहिती मिळते. तसंच आता भारताचं पुढचं पाऊल
ही जागतिक सहानुभूती कृतीमध्ये रूपांतरित करण्याचं असेल अशी चर्चा सुरू आहे. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सर्व अस्थायी सदस्य देशांशी सतत संपर्कात असून हे प्रकरण युरोपियन अफेअर्स काउन्सिलमध्ये सुद्धा मांडण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी अर्थपुरवठ्याला रोखण्यासाठी भारत 2 प्रमुख पावलं उचलण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय दहशतवादी अर्थसहाय्य आणि मनी लॉन्ड्रिंगवरती लक्ष ठेवणाऱ्या FATF संस्थेच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान 2018 मध्ये होता. मात्र 2022 मध्ये त्यातून त्याला वगळण्यात आलं. पुन्हा ग्रे लिस्टमध्ये आल्यास पाकिस्तानमध्ये थेट परकीय गुंतवणूक आणि भांडवली प्रवाहावरती नकारात्मक परिणाम होईल. अटारी वाघा सीमा गुरुवारी पूर्णतः बंद राहिली आणि त्याचा सर्वाधिक फटका हा पाकिस्तानातल्या नागरिकांनाच बसला. संध्याकाळ उशीरपर्यंत 70 पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवरती उभे राहून आपल्या देशाकडून दरवाजे उघडण्याची वाट बघत होते. मात्र पाकिस्ताननं स्वतःच्या नागरिकांसाठी सुद्धा गेट उघडण्यास नकार दिला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अनेक भारतीय नागरिक सुद्धा पाकिस्तानच्या बाजूला अडकलेले आहेत. ही परिस्थिती मानवीय दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर असून सीमा प्रशासनाकडनं दोन्ही देशातील अडकलेल्या नागरिकांची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. तर पाकिस्तानकडनं नियंत्रण रेषेवरती पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा, अखनूरमध्ये पाककडनं गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडनं चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सीमा भागात सतर्कता वाढवण्यात आली आहे. तर राजस्थान इंटेलिजन्स विभागानं जैसलमेर इथून पठाण खान या गुप्तहेराला अटक केली आहे. तो पाकिस्तानच्या ISI साठी गुप्त माहिती पाठवत होता. पठाण खान हा जैसलमेरच्या मोहनगड भागातील रहिवासी आहे. तो सीमा भागातील लष्करी हालचालींचे व्हिडिओ आणि फोटो रेकॉर्ड करून थेट पाकिस्तानला पाठवायचा. 2013 मध्ये तो पाकिस्तानला गेलेला होता आणि तिथेच त्याला ISIनं गुप्तहेरगिरीचं प्रशिक्षण दिलं होतं आणि सध्या सुरक्षा यंत्रणांकडनं अधिक तपास सुरू आहे. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरनं केंद्रीय मंत्री अमित शहांनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिलाय. एकेकाला संपवणार असा इशारा शहांनी दहशतवाद्यांना दिलाय. तर दहशतवादाला मुळात सकट उखडून टाकणार असल्याचं शहांनी खडसावून सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिलाय. दहशतवादाला समूळ उखडून काढू आणि एकेकाला संपवणार असा इशारा दहशतवाद्यांना दिलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी. या हल्ल्यानंतर पहलगामला स्वतः जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय गृहमंत्री जाऊन आलेले होते. त्यांनी संपूर्ण पाहणी केली, माहिती घेतली आणि आता दहशतवाद जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही आणि दहशतवाद्यांवरती कठोर कारवाई करणार, एकेकाला शोधून संपवणार आणि दहशतवाद हा मुळात सकट उखडून टाकणार असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ये न समझ ले कि हमारे 27 नागरिकों का जान लेकर ये लड़ाई जीते हो. मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है. हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा. दरम्यान सरकारनं आता घरात घुसून मारण्यापेक्षा त्यांच्या घरात जाऊन बसावं असा सल्ला असदुद्दीन ओवैसी यांनी दिलेला आहे. ऐकूयात. अब के बार अगर कुछ एक्शन ले रहे तो घर में घुस के बैठ जाना. घर में घुस के मारते बोले ना, अब घर में घुस के बैठ जाना, खत्म. ये होना चाहिए. पीओके ले लेना नहीं. अरे गवर्नमेंट खुद बोल रही. एक बात सुनिए, पीओके नहीं, पीओके का रेजोल्यूशन है पार्लियामेंट का. भारत की पार्लियामेंट का रेजोल्यूशन है, वो भारत का है बोल के. तो बीजेपी क्या बोलती, घर में घुस के बोले डैश डैश बोले. हम बोले घर में घुस के बैठ जाओ आप. ये खत्म होना है टेररिज्म, जो बार बार हर थोड़े दिन को जो टेररिज्म होता. तर दुसरीकडे पाकिस्तानला लक्षात राहील असं उत्तर द्या असं ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी म्हटलं. सरकारनं कडक ॲक्शन घ्यावी आणि पाकिस्तानला लक्षात राहील असा धडा शिकवावा असं आवाहन अख्तर यांनी सरकारला केलंय. आता आर या पार होऊन जाऊ द्या असं म्हणत त्यांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. मैं रिक्वेस्ट करता हूं सरकार से, दिल्ली की सरकार,
कि ये बहुत बार हो गया है, एक बार नहीं हुआ है। ये आप देखिए इतिहास तो पिछले 75 बरस में हर 2-3 साल बाद ऐसा एक हंगामा होता है। अब आप स्टेप लीजिए, ये सरहद पे कुछ फुलझड़ियाँ छोड़ने से काम नहीं चलेगा। अब कोई सॉलिड स्टेप लीजिए। इन लोगों को ऐसा जवाब मिलना चाहिए, छोटी मोटी बात से सुनने वाले नहीं हैं, कि इन्हें याद रहे। अभी तक इन्हें याद नहीं हुआ है, तो ये क्या होगा ये तो अजीत पवार साहब बता सकेंगे, प्रफुल्ल भाई बता सकेंगे, भुजबल साहब बता। मैं तो जानता नहीं इतना राजनीति को, लेकिन मैं इतना जानता हूँ कि अब वक्त आ गया है कि एक आर और पार की बात हो जाए। तर या पहलगाम हल्ल्याचा उलगडा करण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा एनआयएनं कंबर कसली आणि तो हल्ला कसा करण्यात आला, दहशतवादी कुठून आणि कसे आले, त्यांनी पर्यटकांना कसं टार्गेट केलं, याचा तपास करण्यासाठी एनआयएकडनं बैसरन व्हॅलीमध्ये 3D मॅपिंगचा आधार सुद्धा घेण्यात आला। जम्मू काश्मीरच्या पहलगाम व्हॅलीत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी नरसंहार केला। निष्पाप पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या। या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा सतर्क झाली आहे। पहलगाम हल्ल्याच्या तपासाची सूत्र एनआयएनं हाती घेतली आहेत। एनआयएची टीम बैसरन व्हॅलीत तळ ठोकून आहे। हल्ल्याचा उलगडा करण्यासाठी 3D मॅपिंगचा उपयोग केला जातोय। या प्रणालीत हल्ल्याच्या जागेचा 3D नकाशा तयार केला जातो। ड्रोन, लेझर स्कॅन, कॅमेऱ्याच्या मदतीनं मॅपिंग केलं जातं। जागेची लांबी, रुंदी, उंचीबाबत नेमकी माहिती घेतली जाते। त्यामुळे दहशतवादी कुठून आले याचा अंदाज बांधण्यास मदत होणार आहे। लपण्याच्या जागा, पळवाटांची माहितीही मिळणार आहे। सोबतच हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं याचा अंदाज बांधता येणार आहे। हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी संपर्कासाठी चीनी टेक्नॉलॉजीचा वापर केल्याचं समोर आलंय। दहशतवाद्यांकडे असलेलं तंत्रज्ञान, मग ते कम्युनिकेशन म्हणजे बोलण्याचं असो की मॅपिंगचं असो की मॅप रिडिंग करण्याचं असो, हे आपल्या तंत्रज्ञानापेक्षा पुढे होतं, कारण हे सगळं चीनी तंत्रज्ञान होतं आणि हे ओपन सोर्स म्हणजे ओपनमध्ये मिळत नाही। आणि गलवानच्या लढाईनंतर आपण जे अनेक चीनी ॲप्स बॅन केली होती, त्याच्यामधली काही चीनी ॲप्स वापरली गेली असावी। दरम्यान पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जम्मू काश्मीर पोलीस आणि संरक्षण दलाकडून छापेमारी केली जातीये। पहलगाम हल्ल्यामागे हाशिम मुसा या दहशतवाद्याचा हात असल्याचं तपासात उघड झालंय। तो पाकिस्तानचा नागरिक असून पाक सैन्यातील स्पेशल फोर्सेसचा माजी पॅरा कमांडो आहे। विशेष प्रशिक्षणानंतर मुसा लष्कर-ए तोयबासाठी काम करू लागला। पहलगाम हल्ल्याची सूत्र यात हाशिमकडे होती। हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांना प्रशिक्षणासह किट पुरवणाऱ्या टीममध्ये मुसाचा सहभाग होता। तसंच काश्मीरमध्ये भारतीय नागरिक, विदेशी पर्यटक आणि सुरक्षा दलांवर हल्ल्यात मुसाचा हात असल्याचं तपासातून उघड झालंय। आता हाशिम मुसाचा हँडलर त्याला काश्मीरमधून पाकिस्तानात नेण्यासाठी प्रयत्न करतोय, पण भारतीय तपास यंत्रणांनी त्यांची चहूबाजूनं नाकाबंदी केली आहे। तो सध्या आपल्या साथीदारांसह पहलगामच्या 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरात कुठेतरी लपला असावा असा तपास यंत्रणांना संशय आहे। त्यामुळेच तपास यंत्रणांनी या परिसरावर लक्ष केंद्रित केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।